यायचा आहे टॉस का बॉस आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करायचा आहे। चल आशिष ये लवकर, आशिष चल पटकन ये। तर नक्कीच चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग मोठ्या चांगल्या पद्धतीने ट्रायबल किंग संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि टाळ्या वाजून जातात एकदा आशिषसाठी। नक्कीच खूप चांगली गोलंदाजी आशिष यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। नक्कीच अभिनंदन आहे आशिष, 4 सामने आपण जिंकलेले आहेत आणि कदाचित टॉपवर असेल। मी सांगितलं होतं की जर सामना हारत असता तर तुम्हाला सेकंड रँकिंगवर यावं लागलं असतं, कारण क्रांती सूर्य सुद्धा 3 सामना जिंकलेला आहे आणि या माध्यमातून तू पुन्हा जिंकला तर पुन्हा रन रेट काढावं लागेल, त्यामुळे तुम्हाला देखील जिंकणं नंबर 1 वर आता डायरेक्ट सेमीफायनलमध्ये एंट्री आहे। तर अभिनंदन आहे, नक्कीच धन्यवाद।
तर नक्कीच चांगली सुरुवात तुषार यांच्याकडून पाहायला मिळते आहे आणि दोन मोठे गडी मात्र क्रांती सूर्यचे डकआउटला गेलेले पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एका विकेटचा काय सुरेख जेल टीमला जातो आहे. फाईन लेग कडे कमांडी जेव्हा या वेळेला मात्र पहिल्या षटकामध्ये चांगले चांगले तीन गडी गारत ज्यांच्याकडे शैली होती अशा तीनही फलंदाजांना डकआउटला पाठवण्यात आलेला आहे. तर नक्कीच भावेश, गौरव आणि विनीत हे चांगले तीन फलंदाज मात्र डकआउटला पहिल्या षटकामध्ये धावसंख्या स्थिरावले 3 वर. नवीन फलंदाज निशांत येताना पाहायला मिळतोय. नक्कीच क्रांती सूर्य जो संघ तर निशांत गोलंदाज लकी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर प्रतीक ह्याच्याकडे देखील चांगला खेळ आहे पण नक्कीच सावरावं लागेल आपल्याला. प्रतीक ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे निशांत सज्ज. राईट टाइम ओव्हर द विकेट. चांगला सूर येतोय, चांगला सूर येतो आहे. रंगतदार सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे की काय, कारण ज्या पद्धतीने नक्कीच पहिल्या षटकामध्ये सुरेख भेदक गोलंदाजीचा मारा आणि 3 चांगले गडी टिपलेले पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू सुंदरशी गोलंदाजी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न असू शकेल. डायरेक्ट हिट झालाय, गडी रनआउटने बाद. लकी यावेळेला परतेल डक्का आउटला. काय गडी बाद झालेले आहेत. 5 गडी बरोबर ना, 5 गडी गारत. धावसंख्या फक्त 3. काय गोलंदाजी चालू झालेली आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गडी 3 बाद झालेले पाहायला मिळाले. दुसरं पॉवर प्लेचं षटक 2 गडी बाद झालेले पाहायला मिळतात. अजून एक विकेट. ओहो, सुरेख गोलंदाजी पूर्ण गारत करून ठेवलाय क्रांती सूर्यला. यावेळेला चमकदार दमकदार कामगिरी करणारा हा संघ नामुष्की वाज
काय क्रांती सूर्याची ही स्थिती बिकट परिस्थितीमधून चालत असताना पाहायला मिळतो आहे. नवीन फलंदाज येतो आहे विराज. हा हायड्रिक चेंडू होता, परंतु नक्कीच निर्धाव चेंडू हाताळला जाताना पाहायला मिळतो आहे. खूपच कमालीची गोलंदाजी साकारताना पाहायला मिळते. एस.टी. किंग मात्र काय कमालीची कामगिरी करतो आहे. पहिले तर झुंजावं लागलं विजयासाठी आणि आता मात्र काय तरबेज आणि भेदक गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि षटकाची होते समाप्ती. नक्कीच या टुर्नामेंट मधला पहिला मेडन ओव्हर नोंदीकृत केला जातो आहे. नक्कीच गोलंदाज निशांत, वाजवा टाळ्या. स्थिरावलेली 3 ओव्हर, कमालीची गोलंदाजी आणि क्रांती सूर्य हा एक चांगला मोठा बलाढ्य संघ या टुर्नामेंटमध्ये पाहिला जात होता. त्याला मात्र नक्कीच गारद करून ठेवले गेलेला आहे. निम्मा संघ मात्र डकआउटला परत आलेला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा नो मॅन प्लेसमध्ये चेंडूला टोला दिला जातो आहे मिडॉनकडे. एकेरी धाव येते आहे. धावसंख्या 1 ने फलक खालील. धावसंख्या 4 पाहायला मिळते आहे. नक्कीच संयमाचा खेळ मात्र करावा लागेल यावेळेला. जर संयम बाळगला तर धावसंख्या काहीतरी साजेशी पाहायला मिळू शकते. 8 षटकं आहेत, खेळायचे आहेत आपल्याला. एकेरी दुकेरीने सुद्धा 50 धावांपर्यंत मजल मारली जाऊ शकते. तर नक्कीच धावसंख्या 1 ने वाढलेली पाहायला मिळते. धावसंख्या 4 पाहायला मिळते आहे. खूपच चांगली कामगिरी इकडे या मैदानावर एस.टी. किंग मात्र आजच्या दिवस गाजवताना पाहायला मिळतो आहे. सकाळी राहुल या फलंदाजाने आक्रमक फलंदाजी करून सामना विजय संपादित करून घेतला. तर आताच्या या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी साकारताना दोन्ही गोलंदाज, एका बाजूला तुषार तर एका बाजूला निशांत याने किमयागार गोलंदाजी दाखवली आणि संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलेलं पाहायला मिळते आहे. कारण 6 चांगले फलंदाज डकआउटला काही न करताना परतले आहेत, ज्यांच्याकडे कौशल्य होतं. यावेळेला नक्कीच यॉर्कर लेनचा चेंडू खेळला जातो. स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफला 1 धाव मिळेल. यावेळेला देखील फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच फॉलो थ्रोमध्ये सुंदरसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे आणि निर्धाव चेंडू हाताळण्याची कामगिरी मात्र पुन्हा एकदा तुषार यांच्याकडून सुरेख गोलंदाजीचा मारा पाहायला मिळतो आहे. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग 3रा दिवस सलग आणि नक्कीच काय रंगत भरली जाते आहे. शेवटचा सामना आहे. यॉर्करचा चेंडू आहे. झेलची संधी होती परंतु खूपच लांब होता. एकेरी धाव येते आहे. स्ट्राईकला रोटेट केले जाईल एकेरीच्या माध्यमातून. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डावर 6 पाहायला मिळते आहे. खूपच चांगली गोलंदाजी एस.टी. किंग या वेळेला. वा काय कामगिरी, याला म्हणतात प्रगती. ग्राफ्टिंग असायला पाहिजे तर कसं ह्या पद्धतीचं असलं पाहिजे की सुरुवातीला पहिला सामना ज्या वेळेला लागला होता त्यावेळेला हरले आणि त्यानंतर विजय घेऊन आता सुद्धा सुरेख कामगिरी एका चांगल्या मोठ्या बलाढ्य संघासोबत खेळत असताना भेदक गोलंदाजीचा मारा आणि रोखून धरलेला आहे. 6 विकेटचं पतन. धावसंख्या 3 षटक आणि फक्त 6 धावा बोर्डावर पाहायला मिळत आहेत. यावेळेला गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज कोण आहे रे बॉलर?
गोलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळतो आहे, चौथं षटक घेऊन येतो आहे. नक्कीच यावेळेला मात्र अलगद पद्धतीने जरी खेळी साकारली तरी चांगली धावसंख्या बोर्डावर पाहायला मिळू शकते. यावेळेला कट केला जातो आहे, थर्डमॅनकडे चेंडू येईल, एक धाव. स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी इकडे फलंदाज आपल्याला करत असताना पाहायला मिळत आहेत. विराज एक आणि प्रतीक मात्र नक्कीच ओपनरचा बॅटर्स अजून त्याच्याकडून आशा असतील, जर विराज यांच्याकडून त्यांना चांगली साथ मिळाली इतर चांगले टोले देखील पाहायला मिळतील. प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईडच्या इशाऱ्याला एक धाव वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या 8. खूपच दमदार सामना मैदानात रंगलेला. वा, क्वालिफायर आजच्या दिवस 3 संघ नक्कीच पाहायला मिळत आहेत. ट्रायबल किंग क्रांती सूर्य आणि एसटी किंग आपल्याला महाफिनाले डे मध्ये हे 3 संघ पुन्हा एकदा पाहायला मिळतील. सुरेख कामगिरी आणि या कामगिरीच्या जोरावर फक्त पॉईंट कसे असतील, रँकिंग कोणाची कितवी असेल हे मात्र या सामन्यानंतरच कळणार आहे. कारण सुरेख अशी गोलंदाजी आणि फलंदाजीला निराशा दाखवणारा क्रांती सूर्य आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा झेलची संधी होती परंतु थोडासा शॉटमध्ये आला, क्षेत्ररक्षित केला जातोय. एकेरी धाव नक्कीच आगे कुछ करताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या 9 पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा देत असताना यावेळेला उंच टोला देण्याचा प्रयत्न आहे आणि मोजून मापून झेल आहे. 7व्या विकेटचं पतन होत आहे. कम ऑन डीजे वाजव. क्या एक गाठायची आहे, संधी अजून सुद्धा आहे. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हला फटका येतोय, वन बाउन्सिंगचा येतोय चौकार. वाजाव. मिळतो आहे उमेश नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतो आहे. पाहूया साहिल यांची गोलंदाजी काय करते आहे. करामत चौथं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. 5वे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि यावेळेला मात्र थोडं खराब क्षेत्ररक्षण एसटी रक्षकाकडून येत असताना दरम्यान 2 धावा येतील का रनआउट नाही. 2 धावा वाईट +2 3 धावा येत आहेत. तर धावसंख्या 3 ने वाढेल. धावसंख्या 16 16 मी बोललो त्याप्रमाणे विकेट घेतला ना तर प्रत्येक विकेटला राज वळवीकडून 100 रुपये. तर नक्कीच साहिल यांच्यासाठी राज वळवी यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा इनाम जाहीर झालेला आहे.
हा सुंदरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. शफल करून खेळण्याचा प्रयत्न आहे. निर्धाव चेंडू येतो आहे. तर नक्कीच राज वळवी यांच्याकडून आपल्यासाठी 100 रुपयाचं मात्र रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे. साहिल यावेळेला मात्र खेळला जातो आहे चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये. एकेरी धाव घेतली जाईल. तर हळूवार पद्धतीने आगे कोच करताना पाहायला मिळतो आहे हा संघ क्रांती सूर्य. जे चांगली खेळी साकारताना यावेळेला कमबॅक करायचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्हला फटका मात्र चुकतोय. कॅच ड्रॉप होतो आहे. संधी मिळते आहे उमेश या फलंदाजाला. घातक फलंदाज आहे. याला जीवदान देणं म्हणजे मोठं आवाहन घेण्यासारखं आहे. नक्कीच करामात करण्याची संधी मिळालेली आहे. 5वं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला सुरेख पद्धतीने आगेकूच प्रतीकची आणि उमेशची जोडी मात्र क्रांती सूर्यासाठी कामगिरी करताना पाहायला मिळेल. यावेळेला मात्र टोला दिला जातो आहे. एक्स्ट्रा मिड विकेटकडे टिपला जातो आहे. जेल गडे गारात कमॉन डीजे वाज. बॅट्समॅन कोण गेला? फलंदाज हर्षद. पाहूया. तर नक्कीच एक चांगला फलंदाज मात्र प्रतीक ज्याच्याकडे थोडीशी आशा होती. खूप करायच्या प्रयत्नामध्ये ठरवलं थोडंसं झटपट खेळायचं आहे आपल्याला. यावेळेला झटपट खेळी साकारायची आहे कारण मोठ्या फटक्याने थोडंसं काय रंग जमवता येईल तर पाहूया. परंतु गडी कॅचच्या माध्यमातून बाद होऊन डकआउटला येत असताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू निर्धाव चेंडू. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 पाहायला मिळते आहे. खूपच चुरसपूर्ण सामना पाहायला मिळतोय. चांगला खेळ या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर काय उमेश या वेळेला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल आणि धावसंख्या स्थिरावलेली 18 धावांवर. तर एक चांगली फटकेबाजीचा सूर येईल. धावसंख्या कुठपर्यंत मज्जल मारली जाईल. नक्कीच 5:30 वाजलेले. थोडीशी घाई करा विनंती असेल. तसे पाहायला गेलं तर सुंदर गोलंदाजी भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या बलबुत्यावर मात्र रोखून दरगलेला आहे क्रांती सूर्य या संघाला. नक्कीच नफातुल्ला आपल्याला उद्दिष्ट मिळणार आहे विजयासाठी. त्याच्याकडे मात्र सर करावं लागेल आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो निशांत. पुन्हा एकदा मागचं षटक ज्याने निर्धाव षटक हाताळलं 2 विकेटचं पतन करून दाखवलं होतं असा हा गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेला फुलटॉस यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो आहे. टप्पा खाण्याच्या आधीच फुलटॉस करून घेतला फळीवर आणि एक्स्ट्रा मिड विकेटकडे खेळला गेला. एकेरी धावाने धावसंख्या 19 पाहायला मिळते आहे. सुरेख पद्धतीने आगेकूच होते आहे परंतु दरम्यान जर विचार केला गडी बाद झाले तर 8 गडी बाद झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहेत. अजून सुद्धा 2 विकेट हातामध्ये आहेत. येस हलक्या पद्धतीने कट केला जातो आहे चेंडू. एकेरी धाव येईल. दोन चेंडू हाताळले जात आहेत. यावेळेला देखील सुंदरसा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. आहा नक्कीच स्टंपला मात्र चुंबन घेऊन घेतला. बेल्स पडली नाहीये. बचावला जातोय फलंदाज. नक्कीच 2 जीवदान मिळत आहेत. एक तर स्टेट ड्राईव्हला कॅच आपण बघितला आणि त्यानंतर आता
विकेटला मात्र स्पर्श करून गेला, परंतु बेल्स पडलं नाहीये आणि संधी पुन्हा एकदा नक्कीच उमेश, एक संधी आहे, होऊन जाऊ देत. आक्रमक हल्ला बोल, येतोय षटकार, वाजव डीजे. तर धावसंख्या षटकाराने फेरबदल होत असताना पाहायला मिळते आहे. 26-26 ऑन द बोर्ड. खूपच चांगले धावसंख्येला पुन्हा एकदा वळण देताना अलगद पद्धतीने यावेळेला पुन्हा एकदा हल्ला बोल आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. राहुल पकडतोय कॅच, उमेशला मात्र परतावं लागेल. डक्का आउटला. कमॉन डी जेव्हा आपले उपाध्यक्ष अनिलजी पवार यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत केलं जाईल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. रावते सरांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. तर नवीन फलंदाज येतो आहे प्रीत. शेवटची विकेट असेल. धावसंख्या मात्र स्थिरावलेली पाहायला मिळते. 26-26. गोलंदाज निशांत कायसुरे गोलंदाजीचा नजराणा आहे. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू, षटक क्रमांक 6 संपलेलं पाहायला मिळतं आहे. खूपच चांगल्या पद्धतीने रोखलं. सुरुवातच खतरनाक केली तुषार या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्येच चांगले घातक आक्रमक फलंदाज भावेश, गौरव आणि विनीत यांना डकआउटला पाठवलं आणि त्यानंतर निशांत यांची गोलंदाजी, त्याने देखील चांगले 2 फलंदाजांना गारद करून पाठवलं आणि नक्कीच त्यानंतर एकापेक्षा एक सुंदरशी गोलंदाजी साकारलेली पाहायला मिळते आहे आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26 पाहायला मिळते आहे आणि 26 धावांवर शेवटची विकेट मात्र खेळती आहे. पाहूया काय असणार आहे नजराणा. गोलंदाज रोहित, पुन्हा एकदा रोहित यांच्याकडे गोलंदाजीची धुरा पाहायला मिळते आहे. तर नक्कीच अजय डीजे मात्र खुश असतील, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजीचा सुरेख मारा पाहायला मिळाला, क्रांतिसूर्य सारख्या चमकदार संघाला गारद केल्याचं पाहायला मिळते आहे. एक चेंडू बिहाइंड द विकेटकडे येत असताना पाहायला मिळतो आहे. एकेरी धाव मिळते आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 27-27 ऑन द बोर्ड. चला थोडीशी घाई करा. खूपच सुरेख गोलंदाजीचा मारा पाहायला मिळाला. क्रांतिसूर्य सारख्या जबरदस्त संघाला वाटलं नव्हतं अशा स्थितीमध्ये आणून ठेवलं जाईल. यावेळेला मात्र प्रीत मात्र नक्कीच चांगला प्रयत्न करतो आहे. स्ट्रेट ड्राईव्ह फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षित केला जातो आहे आणि धावसंख्या रोखली जाते आहे. यावेळेला चांगला फटका आहे. नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग करेल. स्ट्रेट ड्राईव्हला चेंडू एकेरी धाव येते आहे. नक्कीच हे सुद्धा पाहायला मिळते आहे. छोट्या रनाने धावसंख्या वाढवताना 28 धावा पाहायला मिळतात. का कदाचित सामन्यातली चुरस भरणारी धावसंख्या सुद्धा असू शकते, कारण सांगितलं जातं ना, लो स्कोर असतो. रस्ता खरतर आहे आणि साध्यता करण्यासाठी वेळ मात्र नक्कीच मोठा जाऊ शकतो, यात काय वाद नाही आहे. परंतु ST किंग संघाचा कर्णधार मात्र राहुल आजच्या दिवसामध्ये गाजत असताना पाहायला मिळतोय, कारण सुपर बॅटर्स म्हणून टॉप स्कोरवर सध्या तरी तो पाहायला मिळतो आहे. यावेळेला उंच टोला आहे. कॅच आणि ऑल आउट होतोय संघ. नक्कीच धावसंख्या स्थिरावली. 28-29 धावा विजयी लक्ष्य. पाहूया हे विजयी
आहे हे या सामना संपल्यानंतरच पाहायला मिळणार आहे. पहिला, दुसरा, तिसरा रँक तर पहिल्या क्रमांकावर असणारा संघ हा डायरेक्ट आपल्याला सेमीफायनलमध्ये पाहायला मिळेल. तर बाकीच्या दोन संघांना क्वार्टर फायनलमध्ये खेळावं लागेल. पाहूया, वळूया मैदानाच्या आत. घेऊन येतोय आहे पहिलं षटक. गोलंदाज गौरव यांच्या हातामध्ये गोलंदाजीची धूर आहे. राहुल ऑन स्ट्राईक, साहिल नॉन स्ट्राईकला उभा आहे. पहिला चेंडू घेऊन येतो आहे आणि पहिल्या चेंडूवर फटका खेळला जातो आहे. फाईन लेगकडे एकेरी धाव टिपली जाते आहे. खातं उघडलं जाते एकेरीने. भले उद्दिष्ट छोटं असलं तरी नक्कीच क्रांती सूर्य यांच्या गोलंदाजांकडे पण कीर्ती आहे आणि ती कीर्तिमान गोलंदाज आहे. नक्कीच नफीतुल्य गेंदबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर त्यांच्या या गोलंदाजींचा देखील नजराणा पाहायला मिळणार आहे. किती घाम गाळावा लागेल एस टी किंगला हे देखील पाहावं लागेल. नक्कीच लोवर चेंडू पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा साकारलेली पाहायला मिळते आहे. 2 चेंडू हाताळले, 1 धाव दिला जातो आहे. आता मात्र जल्लोष कुठे कधी होईल सांगता येणार नाही. यावेळेला मात्र चकवा दिला जातो आहे साहिल यांना. नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू हाताळण्याचं भाग्य मात्र गौरव याला लाभलेलं आहे. काय गौरव, ज्या पद्धतीने आपण विकेट गमावल्या होत्या, विकेट घ्यावं लागेल, शैली वापरावी लागेल, परंतु यावेळेला गौरवचा इरादा मात्र डॉट चेंडूच्या माध्यमातून दिसत आहे की काय पाहतो आहे. अलगद पद्धतीने चेंडू साकारताना पाहायला मिळतोय. कॉल येतो आहे एका धावेचा. नक्कीच राहुल मात्र धाव घेण्यास तयार नव्हता, परंतु तयारी दाखवली आणि घेतली धाव. 1 धाव. तर धावसंख्या 2 धावा पाहायला मिळत आहेत. सुंदरसा चेंडू चकवा दिला आणि हलका काय चेंडू साकारला जातो आहे. नक्कीच बीट करणारे चेंडू पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकगण देखील अजून सुद्धा पाहतायत. सामन्यातली रंगत मिळू शकते का पाहायला. परंतु राहुल मात्र चांगला थ्रो केला गेला. धावसंख्या 2 ने वाढते आहे. चांगली रनिंग द बिटून पाहायला मिळाली. नक्कीच गौरव विचार करतो आहे की राहुलची विकेट जर आली तर खूपच फायद्याचं असेल. त्या माध्यमातून बीट करणारी गोलंदाजी साकारली. दरम्यान एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 पाहायला मिळते आहे. खडतर रस्ता आहे. उद्दिष्ट 29 धावांचं जरी असलं तरी सुद्धा मात्र महागात पडणार आहे, कारण गोलंदाजीचा भेदक मारा पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. खूपच चांगले संघ या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यामध्ये मात्र हा चुरसपूर्ण सामना पाहायला मिळतोय, कारण क्रांती सूर्य हा एक मोठा आणि बलाढ्य संघ मानला जात असताना या सामन्यामध्ये मात्र त्यांना फक्त 28 धावांवर रोखून धरला. तर 29 धावांचं विजयी लक्ष एस टी किंग संघाने आपल्याकडे घेतलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर षटक दुसरं घेण्यासाठी घेऊन येतोय गोलंदाज भावेश. पाहूया भावेश यांची गोलंदाजी काय सूर धरेल, कारण गौरव यांचं एक चांगलं षटक मात्र पाहायला मिळालेलं आहे. तर भावेश यांची गोलंदाजी पाहूया. यस, सुंदरचा चेंडू, निर्धाव चेंडू, हे चित्र पाहायला मिळणार आहे. सांगितलं जाते ना, जेवढी धावसंख्या कमी असते तेवढं प्रेशर मात्र जास्त असतं. भेदक गोलंदाजीचा मारा जास्त पाहायला मिळतो, कारण गोलंदाज विचार करतो आहे नाही आपल्याला सुद्धा चांगली कामगिरी करायची आहे. यावेळेला मात्र हलका फुलका शॉट पॉइंटकडे येतो आहे. एकेरी धाव, स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी. धावसंख्या 5 पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी साकारतो, एकदम नफीतुली आणि साजेशी गोलंदाजी आपल्याला साकारताना पाहायला मिळतो आहे. भावेश खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी येते. नक्कीच सुंदर चेंडू, वा कमालीची गोलंदाजी. पुन्हा एकदा राहुल यांना जज करता आला नाही. बघितला त्यांनी की कदाचित वाईट येऊ शकतो, छेडलं नाही चेंडूला, परंतु एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. खूपच चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, पॉवर प्लेमध्ये थांबून धरण्याची कामगिरी मात्र केली जाते. तसं पाहायला गेलं तर राहुल एक चांगला फलंदाज. यावेळेला फुलटॉस आक्रमण, षटकार आणि घेतोय 6 धावा. कमांडी
बाजी आजच्या दिवसात गाजताना पाहायला मिळते आहे। हाँ, इस वक्त में ग्राउंड रूट से खेला, फिर एक बार शॉट कवर की दिशा में, तर एक धाव आपल्याला पुन्हा एकदा वाढलेली पाहायला मिळते। धाव संख्या यावेळेला 12 पाहायला मिळते आहे। 1 to 12 ऑन द बोर्ड। खूपच चांगल्या पद्धतीने संधी आली का स्टॉक देऊन ठेवायचा चांगल्या पद्धतीचा। यावेळेला मात्र यॉर्करचा चेंडू साहिल यांच्यासाठी आणि दुसरीची मागणी आहे। हा गौरव मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षित करताना पाहायला मिळतो आहे, परंतु 2 धावा तिकडे दिल्या जात आहेत। एक रणनीती आहे, राहुलला स्ट्राईक पासून दूर ठेवायचं आणि नंतर पाहायचं की कुठल्या पद्धतीने कामगिरी करायची। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 पाहायला मिळते आहे। आता 15 धावांची गरज आहे। चेंडू 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावांची गरज आहे। नक्कीच साधा सोपा सामना आहे। अजून सुद्धा क्रांतिसूर्यच्या गोलंदाजांना विकेट काय मिळत नाहीये, परंतु ही जोडी मात्र कमालीची आहे। एसटी किंगसाठी योगदान भरपूर दिलं गेलेलं आहे। राहुल हा जो फलंदाज आहे नक्कीच आज सुपर बॅटर्स म्हणून या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। कालच्या दिवसामध्ये धनेश जनाते ज्याला मलिंगा म्हणून समजलं जातं 70 धावांची भली मोठी खेळी साकारली। वंश किरण वालोडिया याने 50 धावांची खेळी साकारली। तर आता बॅटिंगवर ऑन स्ट्राईक असणारा राहुल याने आजच्या दिवसात सकाळी 68 धावांची चांगली खेळी साकारलेली पाहायला मिळत आहे। ॲज अ टॉप बॅटर्स म्हणून या प्रीमियर लीगमध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो आहे। गोलंदाज पुन्हा एकदा गौरव आपल्या हातामध्ये चेंडू घेतो आहे। नक्कीच थांबवायचा इरादा आहे, तर विचार करतो आहे की या जोडीला तोडलं तर पुन्हा एकदा आपल्याला गड सर करता येऊ शकतो की काय। सुंदरसा चेंडू रोखण्याचा प्रयत्न आहे, कारण मुख्य विकेट आहे राहुल यांची आणि त्याच्यावर नजर लागली गेलेली आहे की कुठल्या पद्धतीने त्याला गारात करता येईल, त्याला कसं रोखता येईल। ही मात्र रणनीती आखण्याचा प्रयत्न गौरव यांच्याकडून केला जात असताना पाहायला मिळतो आहे। पुढचा चेंडू हलक्या पद्धतीने पुश केला जातो, प्लेस केला जातो आहे आणि एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट करण्याचं कामगिरी मात्र होते आहे। तर धावसंख्या 15 15 ऑन द बोर्ड पाहायला मिळते आहे। खूपच दर्जेदार क्रिकेट या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि ज्या पद्धतीने आपल्याला प्रायोजक मंडळीने सहकार्य दिले गेलेलं आहे, खूपच चांगलं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते आहे। आपण बघता आहेत यूट्यूब लाईव्ह चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून, तर यांची स्पॉन्सरशिप आपल्याला करणभाई आनंदभाई ठाकूर यांच्याकडून मिळालेली आहे। यावेळेला स्टेट ड्राईव्हला खेळला जातो आहे फटका आणि एकेरी धाव टिपली जाईल। त्यानंतर पालघर विधानसभा आमदार राजेंद्रजी गावित यांच्याकडून 50,000 रुपयाची रोख आपल्याला मिळालेली आहे। तसेच आपले खासदार हेमंत सावरा साहेब यांच्याकडून 20,000 रुपये, देवानंद शिंगडे जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून चमकदार ट्रॉफीज आणि रोख रक्कम, डॅन ॲल्युफर्म चिंचणी यांच्याकडून 25,000, नितेश दुबळा माजी सरपंच 10,000, अमित चुरी खेतकाडी यांच्याकडून 30,000, रेखा राकेश पुळे यांच्याकडून 5,000, विजय बाबू काकड यांच्याकडून 3,000, वसंत वाडान ग्रामपंचायत सदस्य चिंचणी यांच्याकडून 1,000, तर हेमंत किनी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 5 दिवस जनरेटर आपल्याला फ्रीमध्ये मिळालेला आहे। तसेच धनंजय स्टील सेंटर यांच्याकडून देखील 3,000 रुपयाची रोख रक्कम। समस्त प्रायोजक मंडळींचं धन्यवाद आहे, कारण आपल्यामुळे हा कला आणि क्रीडा महोत्सव साकारला जातो आहे चिंचणी गावदेवीच्या मैदानावर। दरम्यान षटक क्रमांक 3 संपुष्टात येते आहे आणि धावसंख्या 17 पोहोचलेली पाहायला मिळते आहे। आता मात्र 12 धावांची गरज आहे। येणारे षटक आहेत 5 आणि 5 षटकामध्ये धावसंख्या करायची आहे ती म्हणजे 12 धावा। पाहूया हे उद्दिष्ट आहे। तर नक्कीच ए गटातून मात्र 3 संघ क्वालिफायर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। ट्रायबल किंग, क्रांतिसूर्य आणि एसटी किंग हे 3 संघ क्वालिफायर आहेत। तर नक्कीच उद्याच्या दिवसात देखील आपल्याला 3 क्वालिफायर संघ, त्यानंतर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महासोहळा आपल्याला या मैदानावर पाहायला मिळणार आहे। सांस्कृतिक कार्यक्रमांचं चांगलं आयोजन देखील पाहायला मिळणार आहे। तर महाफिनालेचा आनंद आणि आपण यूट्यूबचे 2 कॅमेरे आणि ड्रोन कॅमेरा देखील मैदानात फिरताना पाहायला मिळणार आहे। आणि
अजय डीजे यांच्याकडून पूर्ण डीजेचा सेट असणार आहे, प्लस बँजो पार्टी देखील आपल्याला इकडे लागले गेलेली पाहायला मिळणार आहे. दरम्यान चांगला चेंडूवर खेळ साकारला जात असताना धावा घेतल्या जात आहेत 3 आणि धावसंख्या बोर्डावर 20 20. आता मात्र 9 धावांची गरज आहे आणि या 9 धावा किती वेळेमध्ये पूर्ण करतात पाहूया. 6 ला 10 कमी आहेत. खूपच सुरेख गोलंदाजी साकारताना भावेश पाहायला मिळतो आहे. नक्कीच लोअर स्कोरचा हा सामना पाहायला मिळाला आणि या सामन्यामध्ये देखील खूपच चांगल्या पद्धतीचं योगदान गोलंदाजाने दिलेलं पाहायला मिळालं. या पद्धतीने तुषार या गोलंदाजाने एक चांगली कामगिरी. यावेळेला मात्र स्ट्रेट ड्राईव्हला आहे फटका. गौरव टिपेल झेल गडी होईल बाद. नक्कीच चला नक्कीच एक षटकाराला 100 रुपयाचा प्राइज लागू झालेला आहे. प्रवीण हावरे यांच्याकडून काकाकडून आपल्याला 100 रुपये, 3 षटकाराला 501 रुपयाचं प्राइज पंकजी शिंगडे यांच्याकडून येते आहे. नक्कीच सुरज भरणार आहे का. अजय डीजे डावखुरा फलंदाज. एंट्री आहे खतरनाक. उलटा चेंडू खेळला जातोय, दिला जातोय टोला. एकेरी धाव घेतली जाते आहे. धावसंख्या 21 पाहायला मिळते आहे. नक्कीच अजय जेव्हा जेव्हा मैदानात तहेलका असतो प्रेक्षकांच्या मनात काय जल्लोष येतो आहे, कारण मनोरंजक व्यक्तिमत्व अजय यांचं आपल्याला पाहायला मिळते आणि जिकडे अजय असतो तिकडे आनंदीचा आनंद असतो पाहायला मिळते आहे. या टुर्नामेंटमध्ये लगातार 5 वर्ष ज्या पद्धतीने त्याने आनंद दिला आहे सगळ्या क्रीडाप्रेमी रसिकांना आणि आपल्या क्रिकेटर्सना, तर हा जल्लोष मात्र नक्कीच पुन्हा एकदा मैदानाच्या आत दाखवत असताना यावेळेला मात्र आता 7 धावांची गरज. 22 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज भावेश. तर राज वळवी यांना मी विनंती करेन, साहिल यांना 100 रुपयाचं बक्षीस देण्यासाठी यायचं आहे. चला राज वळवी आपण कुठे असतील तर यायचं आहे की साहिल यांनी एक विकेट घेतली होती तर त्यांना 100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यासाठी यायचं आहे टॉस्का बॉसकडे. चला लवकर. दरम्यान षटक मात्र संपते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. 7 धावांची गरज आहे. 4 षटकं आणि 7 धावांची गरज आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेला येतो आहे विराज. गोलंदाज विराज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्किंग वरून गोलंदाजीसाठी सज्ज आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे राहुल. खूपच चांगल्या पद्धतीने खेळी साकारताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र दिशा दिली जाते आहे फाईन लेगकडे. एकेरी धावने स्ट्राईक रोटेट होईल. कदाचित छेडलं नसतं तर घातपात झाला असता, परंतु विराज याने हात टाकला आणि वाचला राहुल. पुन्हा एकदा संधी मिळते आहे. आता मात्र 6 धावांची गरज आहे. पाहूया षटकार येईल का. 100 रुपयाचं बक्षीस आहे प्रवीणजी हावरे यांच्याकडून. तर 501 रुपयाचं बक्षीस मात्र षटकारांच्या हॅड्रिकला आहे, परंतु तेवढी संधी नाहीये. यावेळेला फटका चांगला सजवला जातो आहे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चेंडू चौकाराला जातो आहे. 4 धावा घेऊन येते वाजव. हा 25 नाही तर 50 आहे त्याच्यात कला, म्हणूनच दाखवतोय अजूनही चांगली खेळी अजय आमचा दादा. या वेळेला हलकासा कट केला जातो आहे दरम्यानकडे. येईल 1 धाव. आता मात्र धावसंख्या समांतर झालेली पाहायला मिळते आहे. 1 धावेची गरज आहे. पाहूया कुठल्या पद्धतीने राहुल या सामन्याला विजय संपादित करून दाखवेल, कारण आजचा स्टार मात्र नक्कीच राहुल पाहायला मिळतो आहे. टॉप बॅटर्स मध्ये त्याची नोंदणी आहे. सध्या टॉप स्कोरवर आहे राहुल.
उत्कृष्ट फलंदाजीच्या माध्यमातून गाजवलाय चिंचणी ग्रामपंचायतचा कर्मचारी आणि वन बॉम्सिंग चौकाराने संपवतोय सामन्याला. अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं कौतुक. नक्कीच घेऊया आजच्या दिवसासाठी एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तुषार यायचं मॅन ऑफ द मॅच. केली नक्कीच एसटी किंगचा तुषार येईल. गोलंदाजीचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जाईल या वेळेला. आपल्या खेडे हायस्कूलचे आपले सगळ्यांचे लाडके मुख्याध्यापक महेशजी रावते सरांच्या हस्ते. चला यायचं टास्क बॉस कडे. सर या इकडे टास्क बॉस. चल तुषार ये. वा वा सुंदर सुंदर गोलंदाजी आणि काय कमालीची कामगिरी केलेली आहे. आणि सरांच्या शुभ हस्ते आपल्याला हा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. आदिवासी बांधव आपलं नाव मात्र चमकवतात.